नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता वाखरी या ठिकाणी आहे. विसावा मंदिरच्या मागच्या बाजूला वाखरी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये काल अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं. वास्तविक पाहता या ठिकाणी 82ची जी जागा होती त्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण केलेलं होतं, दुकानं टाकलेली होती. दुकानं सगळी काढलेत त्यांनी. पण त्याचबरोबर मागची जी प्लॉटिंग आहे याच्या मागचं, त्या प्लॉटिंगमधल्याही काय मालमत्ताधारकांचे पत्र्याचे शेड वगैरे सामान त्यांनी काढले. पण ह्याच्यामध्ये आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. या मालमत्ताधारक जी आहेत मागच्या बाजूचे, ज्यांचे प्लॉटिंग आहे, या प्लॉटधारकांनी ह्या ग्रामपंचायतीची जेव्हा नोटीस आली अतिक्रमण काढा म्हणून, त्यानंतर कोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टानं या सगळ्या ग्रामपंचायतीचं अतिक्रमण काढण्यासाठी स्टेची ऑर्डर दिलेली होती. परंतु ही स्टेची ऑर्डर ग्रामसेवकांनी स्वीकारली नाही असा आरोप या प्लॉटधारकांचा आहे. आणि हे जे अतिक्रमण काढलं ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आम्हाला कोर्टाचा आदेश असूनसुद्धा कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली ग्रामपंचायत प्रशासनानं दाखवले असा आरोप येथील प्लॉटधारकांचा आहे. आत्ता माझ्यासोबत ही सर्व प्लॉटधारक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते. नाव काय तुमचं? माझं नाव अमर एकनाथ लोखंडे. तुमचं प्लॉट कुठे इथं? हा पाठीमागचा माझाच प्लॉट काय आहे. नंबर? 410-1 प्लॉट नंबर 78. बरं, काय म्हणणे तुमचं? ही जी प्लॉट एरिया आहे ही 100 प्लॉट ह्या गटामध्ये आहेत. आणि ह्या 100 प्लॉटचा हा ओपन प्लेस आहे. वास्तविक पाहता ओपन प्लेस जो ठेवलेला आहे तो ह्या 100 प्लॉट धारकांसाठी वापरायसाठी आहे. आणि ह्या प्लॉटवरती जे प्लॉटच्या शेजारी पाठीमागचे जे लोक आहेत त्यांनी यूज करण्यासाठी हा प्लॉट आहे. तर ग्रामपंचायतीने अवैधरित्या येऊन पाठीमागं त्यांची जागा तिथपर्यंत राहत नाही, ओपन प्लेस तिथपर्यंत येत नाही, तीसुद्धा कंस्ट्रक्शन केलेले काही घरं होती, काही व्यवसाय होती, ती पाडलेली आहेत. आणि ही जी काही अतिक्रमण काढण्याच्या पाठीमागं जो उद्देश आहे तो उद्देश माझ्या हिशोबाने काहीतरी वेगळं राजकारण ह्या ठिकाणी शिस्त आहे. त्याच्यानंतरचं गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी ही अतिक्रमण काढून ज्या नोटीसमध्ये आम्ही वाचलं त्या नोटीसमध्ये असं आढळून आलं की समजलं आम्हाला की ह्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट आणि स्नानगृह, त्याचनंतर जर्मन हँगर तंबू असतो तो तंबू ह्या ठिकाणी लावायचा वारकऱ्यांच्या सुविधेसाठी असं त्यांचं प्रयोजन आहे. पण विषय असा येतो की ह्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे आणि ह्या लोकांना अद्याप ग्रामपंचायतीने ड्रेनेज लाईन दिलेली नाही. आमच्याच ड्रेनेजचा आम्ही शोषखड्डा वगैरे करून हे करतो आहे. त्याचा प्रादुर्भाव होऊन इथं बरेच जण मलेरियासारख्या आजाराने त्रस्त होतात आणि बऱ्याच जणांचा मलेरियासारख्या आजाराने अंतही झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा ह्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट आणून वारकऱ्यांच्या सुविधेचा विचार करताय आणि त्याच्यापासून होणारी जी दुर्गंधी प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यामधून आमच्या ह्या लोकवस्तीतले काही जणांना त्रास झाला किंवा जीव दगावला तर त्याला कोण जबाबदार? ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की नोटीस मिळाल्याच्या नंतर कोर्टाची धावा घेतली. कोर्टाकडून आम्ही लिगली स्टे ऑर्डर घेतला. तो स्टे ऑर्डर आम्ही ग्रामसेवक भाऊसाहेबांना दाखवण्यासाठी आलो. तर भाऊसाहेबांनी तो स्टे ऑर्डर घेतला नाही आणि काम चालू ठेवलं. त्याचे फोन स्विच ऑफ केला त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग बाकीचं काय आढावा आहे ते बघायला. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी ह्या एरियामध्ये एक 70 ते 80 मठ आहेत आणि ह्या मठाला विठ्ठल मंदिर समितीने गेल्या एक 5 का 6 वर्षापूर्वी प्रति शौचालय 20,000 रुपये ह्या मठाला दिलेले आहेत. प्रत्येक मठामध्ये शौचालय आहे आणि ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा आहे त्या ठिकाणून पंढरपूरला जाण्यासाठी जे वारकरी निघतात इथून ते इथं थांबतच नाहीत. तरी पण त्यांना इथं का थांबवायचं आहे आणि इथंच काय ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत हे अजूनपर्यंत त्याचं गूढ काय आम्हाला उलगडलेलं नाही. आता तुमची पुढची काय दिशा असणार आहे? कायदेशीर लढाई तुम्ही लढणार? मी कायद्याच्या बाजूने जी काय माझ्याकडनं प्रयत्न होणार तेवढा मी शेवटपर्यंत करत राहणार.
आम्हाला ह्या सगळ्या प्लॉटधारकांना त्याचा न्याय मिळणार ह्याची मला गॅरंटी आहे. माझ्यासोबत आणखी एक प्लॉट धारक आहेत या ठिकाणचे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नामदेव वाघमारे. बरं. या ठिकाणी माझं 20 वर्षापासून 6x6चं फक्त, जास्त मोठं नव्हतं, 6x6चं खोकं होतं आणि त्याच्यावरती कटिंगचा जो व्यवसाय आमचा चालू होता, त्याच्यावरती आमचं एक माणूस करणारा आणि त्या मुलाचे आई वडील आणि त्याचा संसार त्या एका कटिंगवरच्या दुकानावर चालवत होता. आता मला 1000-2000च्या गोळ्या औषधं, आमच्या बायकोच्या गोळ्या औषधं आणि संसाराचा खर्च ही सगळ्या संगोपन त्याच्या दुकानावरच होता. दुसरा कुठलंही आम्हाला शेती नाही, जमीन नाही, कुठलं काहीच म्हणजे हे नाही. आणि त्याच्यावरती आता ही उद्याचा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर असा आहे की उद्या काय करायचं. आज दुकान बंद राहिलं, उद्या घरात तेल मीठ न्यायला सुद्धा आमची दुसरी कुठला सोच नाही. तर काहीतरी करून इथं आमची सोय केली पाहिजे एवढी आमची मागणी आहे. प्लॉट आहे का इथं अजून? पाठीमागं प्लॉट आहे आमचा. त्याच्यासमोर तुम्ही दुकान टाकलेलं आहे आणि दुकान ही छोटं आहे. अगदी काय लई मोठी जागा त्यांची अखबार केली असं नाही. 6x6चं दुकान आहे आपलं आणि एक खुर्ची आहे. करणारा एकटाच आहे, खाणारी 7 माणसाची घरात. काहीतरी थोडासा विचार केला पाहिजे. JCB आणून दामटून टाकलेलं आहे सगळं. म्हणजे आता उद्या काय करायचं हा आमचा जीवनाचा प्रश्न आहे. काहीतरी त्याची व्यवस्था झाली पाहिजे. विष्णू यशवंत शेटे. याच भागात राहिलाय का तुम्ही? हां, काय म्हणणं आहे तुमचं? माझं काय म्हणणं माहिती आहे का, तुम्ही ही पुढचे तर खोके काढलेत, पण ही प्लॉट धारकाची सुद्धा नुकसान केलेलं नाही. याचं जवळजवळ रस्त्यापासून ही 200 फूट आहे. ह्या 200 फुटाच्या अंतरावर ह्या लोकांच्या मशनी आहेत चांगल्या, लाख 1.5 लाखाच्या, 25 लाखाच्या सुद्धा मशनी आहेत ह्यामध्ये. बघा ही लाईन पूर्ण दिसते तुम्हाला. ह्या लाईनची सुद्धा त्या आता गांधीला सुद्धा सांगितलं त्यांच्या पायऱ्या काढा म्हणून. म्हणजे काय, जर प्लॉट धारकाला तर अशी म्हणत असतील वाखरी ग्रामपंचायत, तर ह्या गोरगरीबाने काय करायचं. गोरगरीब तर सगळे उद्ध्वस्त करून टाकले खोके. काढा म्हणले, काढा त्यांनी सांगितलंच होतं, आम्ही काढणारच होतो, पण त्यांनी JCB फिरवून टाकला डायरेक्ट अख्ख्या. जवळजवळ एक पत्रा 1.5-2 हजार रुपये पत्र आहे ते. त्या पत्र्याचं नुकसान केलं. हे इटाचं बांधकाम पाडून टाकलं. आता बघा ती भिंत समोर जो बंगला दिसतंय, त्या बंगल्याच्या अलीकडचं ती कुठं आहे, ही कुठं आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे ग्रामपंचायत? आमचं काय म्हणणं आहे प्रशासनाला, तुम्ही करणार होता ठीक आहे. आता इथे समोर मोकळे मैदान एक जवळजवळ किती एकर आहे ते? 13 एकर आहे. तिथं जर तुम्ही केलं असतं मोकळ्या मैदानात, लोकांना रोडवर जाण्यापेक्षा रोड आतमध्ये आले असते लोक सुविधा घ्यायला तुमच्या. पण ही गोरगरीब जनतेचं पाडून तुम्ही हे नुकसान खूप केलं आहे ह्या जनतेचं. अशा जनतेचं खूप करायला नाही पाहिजे होतं गोरगरिबाचं. वारी तोंडावाले लोकांनी माल भरला 2 याचा. आता गोळ्या औषध तुम्ही म्हणताय खरं, गोळ्या औषध करायला किती जागा लागते? एक 100-200 फूट भरपूर झाली जागा. पण यांनी अख्खं ही जवळजवळ चांगलं 1-2 एकर मोकळं करून टाकलं यांनी. काय गोरगरिबांचा ह्यांना तर अक्षरशः लोक रडकुंडी राहते. सायकलवाला किती दिवसात 100 रुपये मिळवणार आहे? ती एक 50-60 वर्षाचा म्हातारा आहे, ती तर एक खुर्ची टाकून बसते कटिंग करायला. त्याचं तर काय, त्याला काय धंदा होणार आहे मला सांगा. लोक AC दुकानात चाललेत आता. ती गोरगरीब अक्षर रडायला लागलेत म्हणून मला त्यांची किव आली म्हणून मी इथपर्यंत आलो आता. पंढरपूर तर केलं पंढरपूर ठीक होतं. आता वाखरी हद्दीत तर भरपूर आहेत रोडला दुकानं. वाखरी हद्दीत महत्त्वाचं होतं का, हे ग्रामपंचायतमध्ये वाखरीच्या पार सीमेवर आहे. म्हणजे पंढरपूर आणि वाखरीच्या अशा मध्ये बराबर रोडवर आहे. 200 फूट अंतर आहे, तुम्ही पाडून टाकले म्हणलं. ही नुकसान भरपाई खरं तर त्यांनी दिली पाहिजे. रामकृष्ण. या ठिकाणी 2 मुद्दे प्रकर्षानं समोर आलेले आहेत. एक म्हणजे या ठिकाणी जी खोकेधारक होते यांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे या अतिक्रमण काढल्यानंतर. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि या ठिकाणी जी रहिवासी आहेत, प्लॉटधारक आहेत, यांना त्रासदायक ठरणारा मुद्दा असा आहे, या ठिकाणी जर टॉयलेट वगैरे उभे केले तर वारी काळामध्ये, तर याचा त्रास आणि आजारपणाला निमंत्रण यामुळं होणार आहे असं या सर्व प्लॉटधारकांचं आणि या व्यापारी जी दुकानदार आहेत त्यांचंही म्हणणं आहे. आता यापुढं प्रशासन वारी झाल्यानंतर काय भूमिका घेणार, या जी व्यापारी आहेत छोटे छोटे, यांना पुन्हा ती जागा अतिक्रमण काढलेलं आहे ती देणार का, आणखी या ठिकाणी काय होणार, हा खरा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यानंतर ही प्लॉटधारक पुन्हा कायदेशीर लढाई लढणार आहे हे पण आता सिद्ध झालं आहे. येणाऱ्या काळामध्ये या जागेचं काय होणार याकडं संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.